हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. रात्री 9:21 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, चित्रा नक्षत्र आहे. सकाळी 11:09 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शोभन योग आहे. दुपारी 12:30 अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बहुकरण आहे. सकाळी 8:04 बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:21 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राशी बदल करत आहे. वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल उद्या पहाटे 4:19 याचा पुण्यकाळ उद्याचा सूर्योदय ते दुपारी 12:34 असणार आहे. यामध्ये आपण काळात पुण्यकाळात सूर्यासंबंधी सर्व काही धार्मिक सेवा करू शकता, दान धर्म देखील करू शकता. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना ही साडेसाती कशी जाणार आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीचा आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधून जाणून घ्यावे मित्रांनो. तेच आपल्याला समजावून सांगतील की आपली साडेसाती ही कशी जाईल, शुभ की अशुभ. जर अशुभ असेल आणि साडेसातीचा त्रास होणार असेल शनी अशुभ असताना, तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे शनिदेवतेची. शुभ असताना काही धार्मिक सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 7:05 असेल तर सूर्यास्त ही सायंकाळी 6:03 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि वक्री ग्रहांमध्ये गुरु हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत आहे मित्रांनो. तर हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीनुसार काय फळ देतील हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, आता आपण या या पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो दिने परादेश्वराः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके 1947 प्रभादे षष्ठे संवत्सराणामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे चित्रा नक्षत्रे शोभन योगे बहु करणे एकादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प मोह पात्र दुरित क्षय द्वारा से पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तावनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:04 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. जावळ काढण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही.
विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास विचारावे. आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 9:21 आहे, ज्याचा आपल्याला फारसा काही उपयोग होणार नाही. दिनविशेषमध्ये सफला एकादशी आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, शॉर्टमध्ये तो आपण पाहू शकता. त्यातमध्ये नियम आणि पूजाविधी सर्व काही दिलेले आहे मित्रांनो. मित्रांनो, रात्री 9:21 दग्ध योग असणार आहे. हा जनन शांती संबंधी दग्ध योग आहे, अशुभ योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांचे जनन शांती ही त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी मित्रांनो, 12व्या दिवशी. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावं लागेल आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जाणार मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होणार नाही. ती जर कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे. घबाडी योग मित्रांनो सकाळी 11:09 ते रात्री 9:21 असणार आहे. हा चांगला योग आहे. याचा अनुभव आपण घेऊ शकता. या काळात जे काही काम कराल त्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिपटीने मिळू शकतो मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपले आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. त्यामुळे आपण या विशेष दीड तासाच्या काळामध्ये विशेष किंवा महत्वाची काही कामे करू नये. जी रेग्युलर आहे तीच कामे करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.